गोडके साहेब, तुम्ही ज्यावेळेस विठ्ठल सहकारी साखर कारखाना भारत नाना बालकी चेअरमन होते तेव्हापासून कारखान्याच्या हितासाठी लढता ही सगळ्या पंढरपूरकरांना माहिती. त्यानंतर तुम्ही अभिजित पाटलांनी जेव्हा कारखाना ताब्यात घेतला त्यानंतर तुम्ही अभिजित पाटलांच्या खूप जवळून संपर्कामध्ये त्यांच्या होता. असं काय घडलं की निवडणूक झाल्यानंतर विधानसभा संपल्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी कामगारांच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसला? असं काय घडलं हे सांगण्यापेक्षा मी एवढं सांगू शकतो की मी भारत नाना होते त्याही वेळी कामगार सभासद आणि कारखाना या 3 मुद्द्यांसाठी भांडत होतो. भगीरथ दादा असतानाही त्याच मुद्द्यांवरती होतो आणि आज जे बसलोय तेही कामगार सभासद आणि कारखाना यासाठी बसलोय. आबा सत्तेत बसल्यापासून कामगार सभासद आणि संस्थेबद्दल विचार करायचा कमी पडतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. ही लढाई सत्तेसाठी नसून कारखान्यासाठी आहे, कामगारांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळं त्यांच्या जवळ असण्याचा नसण्याचा विषय नाही आहे. आम्ही अभिजित पाटलांनी चेअरमन आणि अभिजित पाटलांनी आमदार व्हावं याच्यासाठी नाही, तर विठ्ठल कारखाना नीट चालला पाहिजे, या सभासदांचं चांगलं झालं पाहिजे. आमची जी संस्था या इथल्या सगळ्या कामावरती कष्टावरती या लोकांनी उभा केली आहे, त्यांच्या श्रमाचं मूल्य राखलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही काम केलं होतं. तुम्ही उपोषणाला बसण्यापूर्वी अभिजित आबाशी चेअरमनशी बोलणं झालं होतं का की आम्ही असं आंदोलन करणार आहे किंवा तुम्ही विनंती केली काय? फक्त माझंच नाही तर इथं बसणाऱ्या प्रत्येक कामगारांनी त्यांच्याकडे आधी चर्चा केलेली आहे. प्रत्येकजण आपापल्या मागण्या घेऊन त्यांच्याकडे गेलेला आहे. पण आश्वासन देणं आणि पैसे देणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जसं आज आम्ही साखर आयुक्त कार्यालयात बसलोय, कारवाईची पत्र दिलेत, कारवाई करतोय, चौकशी करतोय आणि या कारवाईच्या पत्र देण्यातून या कामगारांच्या सभासदांच्या आणि कारखान्याच्या पदरात काय पडलं हा प्रश्न आहे. 347 कोटी रुपये मिळाले म्हणून आज हे सगळेजण प्रश्न विचारतायत आणि पैसे गेले कुठं हे विचारतात. सत्तेला प्रश्न विचारणं जर विरोधकांनी दिलेलं फूस आहे जर म्हणत असाल तर कुठेतरी तुम्ही या कामगारांचा, या सभासदांचा आणि त्या संस्थेवरती असणाऱ्या निष्ठेचा अपमान करताय. त्यामुळं आजची ही लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नसून संस्थेच्या हिताची आहे. विठ्ठल कारखाना नीट चालला पाहिजे, वाचला पाहिजे आणि याच कामगारांच्या 40 वर्षाच्या तपश्चर्येमुळं ती संस्था आज स्वाभिमानानं उभी आहे, ज्याचे तुम्ही चेअरमन म्हणून महाराष्ट्रभर मिरवताय. त्यामुळे यांचा जर अपमान करत असाल तर तुम्ही सन्मानाच्या योग्यतेचे आहात असं मला वाटत नाही. एक नातू म्हणून आज हे सगळे माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, यांच्यासाठी लढण्याचं भाग्य मला मिळतं आहे. याच्यापेक्षा वेगळं मला काहीच नको. आमच्या माध्यमातून चेअरमन साहेबांना काय आवाहन कराल? माझं चेअरमन साहेबांना एकच विनंती आहे. मी चेअरमन होण्याच्या आधीचे अभिजित पाटील, चेअरमन झालेले अभिजित पाटील आणि आता आमदार असणारे अभिजित पाटील हे तिन्ही बघितलेले आहेत आणि या तिन्हींमधला फरक मला जवळून चांगलाच माहिती आहे. त्यामुळे एक विनंती आहे की तुम्ही 2018 ते 2022 म्हणजे कारखाना आपल्या ताब्यात येईपर्यंत, आपल्या म्हणतोय आज ताब्यात येईपर्यंत तुम्ही याच कामगारांच्या सभासदांच्या हक्कासाठी सत्तेत असणाऱ्या भारत नाना आणि भगीरथ दादांच्या विरोधात भांडत होता. ज्या प्रामाणिकपणानं, ज्या तळमळीनं त्यावेळी तुम्ही सत्तेत येण्यासाठी धडपड केली, जे प्रश्न विचारले त्याच प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी आज तुमच्या हातात आहे. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारून आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, कामगारांना बदनाम करण्यापेक्षा, हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या लोकांची देणी देऊन टाकावी आणि कारखान्यावरती आलेल्या रुपयाचा हिशोब पारदर्शकपणे दिला पाहिजे. एवढी एकच मागणी आणि विनंती मी त्यांना करतोय. निश्चित चेअरमन म्हणून तुम्ही हे जबाबदारी स्वीकाराल अशी अपेक्षा.